यशू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज नळ आलेले आहेत म्हणून सकाळी सकाळी कपडे धुते. पायल नळ आले का त्या दिवशी सकाळी लवकर उठावं लागतं आणि कपडे धुवून टाकावे लागतात, कारण नंतर मग पाणी संपतं आणि 5 दिवसानंतर पाणी येतं. इथे 5 दिवसपर्यंत पाणीच येत नाही डायरेक्ट. नळ आले की असं सकाळी सकाळी उठून कपडे धुवावे लागतात. हा प्रवीण ब्रो, तुषार ब्रो. आता मी जाते आंघोळीला. सकाळ सकाळी सगळ्यांच्या आधी हेच उठून मस्ती करतात. यांचं काय काम असतं काय माहिती, एवढं झोपून राहायचं ना मस्त 8 वाजेपर्यंत. व्हिडिओ नाही बनवणार का? पण नाही बनवायचा व्हिडिओ. बनव दे ना माऊ. आणि जाऊ दे मी सकाळी उठा उठा बाकीचे सगळे काम करून मी नंतर स्वयंपाकाला लागली. तर मी भाकरी वगैरे टाकल्या. माझी दीदी पण आली होती. ती मोबाईलच बघते कायम. मम्मीचं तिचं काहीतरी बोलणं चालू होतं. आता आम्ही बाकी काहीतरी खातोय. नंतर आम्हाला ब्राईडचा मेकअप करायला जायचंय. दीदी पण खाणार आहे, पण दीदी ती चहा पिते आता. चालू ठेव ना. तर आलो आम्ही आता खुशीच्या घरी. खुशी मला बोलवायला आली होती. आम्हाला ब्राईडचा मेकअप करायचा. दीदी ಈಗ होतंय सकाळ सकाळ मातून डोकं खावाला आम्ही. तर आम्ही आता सेल्फी घेतोय. सेल्फी टाइम. आपली ब्राईड आली आता. इथे सेटअप लावणं चालू आहे. काय कुठे ठेवायचं काय कुठे नाही, कारण काही काही वस्तू लागणार आहेत काय काय नाही. या लेन्स लावायची आज आम्हाला नवरीला. कसं घ्या तो शेड आपण कोणता लावता खुशाव का? नाही तो नव्हता. तर तुम्ही बघा नवरी तर बाजूलाच आहे आणि यांचा दोघांचाच मेकअप चालू आहे. ही बघा तुमची रील स्टार किती शायनिंग मारून मारून क्रीम लावते. नाहीतर असं तर ती दोघं हातांना चोपूनच लावते. तसं तर काहीच नाही. गाईला ठेवा किंवा माझे स्किन केअर करायचं कंटाळा आला की मी असं चोपरून घेते. तर इथे तुम्ही दीदीला इग्नोर करा आणि फक्त पायलकडे लक्ष द्या, कारण दीदी काही पण बडबड करत होती. माझा मेकअप झाला. आता दीदी मेकअप करते. काय करताय रे? गाडी लावते कुठे गेले? तर इथे दीदीचा आणि पायलचा मेकअप डन झालेला आहे. आता बारी आहे माझी. नवरीचं टेन्शन आम्ही नाही घेत. नवरीला वेळ झाला तरी चालेल, पण आमचा मेकअप परफेक्ट झाला पाहिजे. तर इथे खुशीचा मेकअप चालू आहे आणि खुशी व्हिडिओ काढते. माझं मेकअपचं संपतच नव्हतं. तिचा हात दुखायला लागला होता मोबाईल पकडून पकडून. काय करते ग खुशी तू? मी काय तर आम्ही घेतली होती एक सायडर, जिचं आम्ही साडी वगैरे वेअर करून देत होतो तिला. तिचा पण मेकअप करायचा आहे दीदीला. तर आता चालू आहे आमचं क्रम्पिंग करणं, कारण आम्हाला हेअरस्टाईल करायची होती तिची. मेकअप तर तुम्ही बघू शकता किती गर्दी झालेली इथे ब्राईडचा मेकअप बघण्यासाठी. खूपच गर्दी होती डायरेक्ट. आणि इथे चालू होतं आमचं ब्राईडचं क्रम्पिंग करणं, कारण तिची पण हेअरस्टाईल वगैरे करायची होती आम्हाला.
इथे तशूला लागत होती झोप, कारण की त्याची सकाळी झोप झालेली नव्हती. तशू काय खातोय तू? जलेबी तिकडून मागून आणले आम्ही. मग भूक लागली होती मेकअप करून करून. अरे बघा नवरी बाई तिला फोडणी टाका ना पहिले. 2 मिनिटं टाकायची. तर आमच्या ब्राईडचा मेकअप वगैरे सगळं काही डन झालं होतं, फक्त तिला ओढणी टाकायची बाकी होती. तर मी आता ती सेट करते ओढणी वगैरे. ती ना मेकअप आधी सोन दीदी कराय ना स्टाईल कराय की नवरा नाव नेलंच ताईन देखत नको म्हणत जो फक्त असं मानले जाय. चाल ना मग. त्यांच्या ब्राईड झाल्या रेडी आता. आणि कसं दिसतंय मग? हा आमच्या ब्राईडचा फायनल लेहंगा लुक आहे. कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही पंक्तीमध्ये जेवायला गेलो नव्हतो, त्यामुळे आमच्यासाठी घरी जेवण पाठवलं होतं. माऊ कशा आहे? मस्त मस्त. अरे वा. आता नवरदेव नवरी पूर्ण गाव डवरून आता फायनली मंडपमध्ये येत आहे. तर दाखवते मी तुम्हाला त्यांची पण क्लिप घेते आणि ते बसलेलं आहे. आणि नवरदेव तिकडे चालला गेला, पण आम्ही व्हिडिओ नाही घेतला बच्च करण्यात. आता जाऊ द्या, नवरी इकडे येईल कपडे चेंज करायला अजून, तेव्हा आम्ही क्लिप घेऊ. नवरदेव नवरी पुढे चालले गेले, पण आम्ही क्लिपच नाही घेतली. दीदी सोबत बच्चा करण्यात आम्हाला आठवण पडून गेली. तर जाऊ द्या आता. आता आमचे ब्राईड आणि ते गाव डवरून आलेत. आता त्यांना साडी चेंज करायची. तर आम्ही आता तिला व्हाईट साडी वेअर करणार आहोत. थांबा तर आता दीदी जाते घरी. बाय बाय दीदी. बाय. तशी झोप झाली आता. तर आमची ब्राईडचा अजून परत आता कॉस्ट्यूम चेंज करतोय. आम्ही काही कन्फ्युज केलो नाही. आम्ही या काका या कापले खायला बघा. बघा सोनी दीदी बघा. सोनी दीदी पहिली बघा. बघा ब्लॉग मध्ये बघा.
जेवण वगैरे करून आम्ही आलो घरी. आता तशूला ताप आहे थोडासा, त्यामुळे त्याला औषध द्यायचंय. औषधाचं नाव ऐकून तो बाहेर पडून गेलाय. आता त्याला पकडायचं आणि औषध द्यायचं. आता लय ना दीदी. तर आता आम्ही जातोय नवरीचा मेकअप रिमूव्ह करायला. खुशी आमच्याच घरी बसली होती. खुशीच्या मम्मीचा कॉल आला की नवरी बाई आली म्हणे मेकअप रिमूव्ह करायला.